हे केक बघून असं वाटतं, जर मी पहिलाच केक बनवायचं धाडस केलं नसतं तर मला कळलंच नसतं. आपण पण असे छान केक बनवू शकतो. सांगायचंच तर लॉकडाऊनमध्ये आदित्यच्या बर्थडेला केक कुठून आणायचा हा मोठा प्रश्न. तेव्हा मला माझे लहानपणीचे वाढदिवस आठवले. त्यावेळी गावात कुठे होती बेकरी आणि कराडला जाऊन केक आणणं तर दूरच. मग माझी मोठी आई म्हणजेच काकी ती करायची की घरी केक. नव्हते ना तेव्हा वेगळे फ्लेवर्स, पण रव्याच्या केकवर टुटी फ्रुटी म्हणा, जिलेबी, नाहीच काही तर केक भोवती सुंदर रांगोळीने पण सजवायचीच की केक. मग असा आपल्यासाठी खास केक बघून व्हायचा ना लाख मोलाचा आनंद. ठरलं तर मग बड्डेचा केक घरीच बनणार. पहिल्यांदाच केक बनवणार. बापरे, मोठं चॅलेंज घेतलं होतं. त्यात त्याची फरमाईश सी ॲनिमल थीम. आता तर माझी कसोटीच लागणार होती. बरं, केकचं असं नाही चिरली भाजी आणि टाकली फोडणीला. त्यात फॉन्डंट कसं बनवायचं इथनं सुरुवात. केक बेक करणं, क्रीम लावणं तसं पहिल्याच प्रयत्नात सोपं वाटलं आणि हा असा केक तयार झाला. त्यावेळी आदित्यच्या चेहऱ्यावरील आनंद बघून असं वाटलं, या जगात काहीच नसतं अशक्य. मुलाच्या आनंदासाठी आईला तर सगळं काही शक्य.